नाही, आता जायचंय ना आपल्याला हॉस्पिटलमध्ये. मग आता मी बॅग भरली आहे सगळी, मॅटर्निटी बॅग रेडी केली, बाळाचे कपडे वगैरे. ते एकदा दाखवते काय काय आहे याच्यामध्ये. हे घेऊ ना हो, येताना वगैरे लागेल ना बेबी बेड. हा म्हणजे कसं, मग मी एक हे घेतलं ह्याच्यामध्ये, आणि ह्या सगळ्या अशा बाळोते घेतले बेबी कडल्स. म्हणजे ह्याच्याने काय होईल, हे भरपूरच लागतील पण म्हणजे ठेवून घेतले नाही का, जेवढे येतात तेवढे ठेवून घेतले. आहेत तसे भरपूर आहेत, तुम्हाला पण दाखवून ठेवते, तुम्ही पण बरोबर लक्ष द्या. आणि हे असे पण घेतलेले, म्हणजे आथरले का त्याच्यावरती झोपवता येईल बाळाला. आणि हे सगळे आहेत ना शिवांच्या टायमाचे कपडे, शिवांच्या टायमाला हे सगळे वापरलेले. तेच आता मस्त वॉश केले आणि त्याला प्रेस पण केलं, इस्त्रीने चांगलं प्रेस करून घेतले, म्हणजे आता टेन्शन नाही. आणि हा बघा, हा शिवण झालेला ना तेव्हा हेच त्याला पंगरलेलं झाल्या हे वाला. ही पण घेतली एक. आणि आता हे सगळे नवीन आहेत. हे म्हणजे साडीच होती कॉटनची, त्याला व्यवस्थित वॉश वगैरे करून घेतलंय. तर हे भरपूर लागतात बाळोत्या. आणि हे बघा, ह्या कॅप मध्ये मी काय ठेवलंय माहितीये, हे छोट्या छोट्या वस्तू आहेत ना, मग ते हरवतील म्हणून असे मी ह्याच्यामध्ये सॉक्स छोटे, असे छोटे छोटे सॉक्स, परत हातात घालायचे, असे पायात घालायचे, हे सगळे घेतले. मग ते असं वेगवेगळे खूप लहान लहान वस्तू आहेत, ह्या हरवतील म्हणून एकच ह्याच्यात ठेवले, म्हणजे शोधायला लागले का लगेच सापडेल. आणि असे लंगोटी घेतलेत, लंगोटी आहेत डझनभर आहेत, बस होतील एक डझन आपल्याला. का तिकडे 4-5 दिवस आता सीझर तर राहणार, म्हणजे 4-5 दिवस तर जातीलच, म्हणून तेवढे बस झाले. हे एक आंगडं पण असं घेतलंय घालायला, हे पण सगळे. आणि हे सगळे आहेत ना जेवढे पण बाळोते लंगोट, हे सगळे शिवणच्याच टायमाचे आहेत. ते पण व्यवस्थित वॉश करून आणि प्रेस केले. प्रेस केल्याने पण कसं काय बॅक्टेरिया वगैरे असलं तर ते नाहीसा होतो. आणि हे असे छोटे छोटे बघा, हे न्यूबॉर्न बेबीचे वरती घालायला, हे पण खूप छान आहेत, एकदम सॉफ्ट आहेत. मी नवीन असं काहीच आता घेतलं नाही, ह्यातले 2-3 तर नवीनच आहेत, न्यूच होते. आणि बाकीचे शिवंश वापरलेले ते सगळेच वॉश केले मी. आणि हे कॅप आहेत, टोप्या पण भरपूर झाल्या. ही माहिती आठवली तुम्हाला शिवांशला घातलेली. आणि एक टॉवेल घेतलाय, हा बघा, हा ह्यात मस्त पैकी त्याला असं त्याला लपटायला. आता ती आहे का तो माहित नाही, पण तोंडात तर तोच येतोय, कारण की शिवणच्या टायमाला पण तेच येतं, आता पण तेच येतोय तो. आणि तेव्हा मी पिंक कलर हा घेतलेला ह्या टॉवेलचा, पण आम्हाला झाला बेबी बॉय. आता पण माहित नाही काय तो चालले. म्हणजे अपेक्षा काय तुझ्या? अपेक्षा तशा काय नाही, जे पण झालं ते देवाला जे मंजूर आहे तेच होणार आहे शेवटी, जे देवाला मंजूर आहे. हा, आणि अजून मला हे करायचं होतं की अजून म्हणजे ह्याच्यामध्ये ना ब्लँकेट्स वगैरे ते पण मी वॉश करून ठेवलंय, तर ते सकाळी तुम्ही जेव्हा मॉर्निंगला येणार तेव्हा ते घेऊन या. आता बाकी तर ह्याच्यामध्ये एवढं सामान बसतंय, आणि हे म्हणजे इनफ आहे तेवढे कपडे. आणि बाकीचे माझे कपडे ते मी वेगळ्याच ह्याच्यात घेते बॅग मध्ये, मग ते पण दाखवते मी तुम्हाला माझ्यासाठी पण मी काय काय घेतले. आणि जास्त माझ्यासाठी काही घेणार नाही मी. एक कुठे गेलं तो पाऊच, हे ना हे झाकायसाठी ठेवलंय मी, असं धूळ काय पण असं जायला नको म्हणून हे असं झाकायला हा कपडा घेतलाय. झाकूनच ठेवायचं, काय माहिती नंतर झाकून राहतो की नाही. तो हे घेतलंय मी एक पाऊच. आता ह्याच्यात विचार केलाय शॅम्पू वगैरे, लिपस्टिक, सिंदूर सगळे घेतलंय.
पण यूज होते की नाही काय माहिती. वापर होतो की नाही काय माहिती. त्या टायमाला कंडिशन कशी असते आपली त्याच्यावर आहे. पण घेतलंय समाधानासाठी. आणि म्हणजे हे ठेवावं, कधी लागणार तर यूज होईल. जेव्हा आपला डिस्चार्जचा टाइम वगैरे असेल तेव्हा जर समजा आंघोळ वगैरे करायची झाली तर मग मी हे वापरू शकते. आणि थोडंसं कॉम्पॅक्ट वगैरे लिपस्टिक्स वगैरे ठेवले तर झालं. बाळा तू काय करतो? ह्यात सगळे तुझेच कपडे बघ. सगळे तू छोटा होता ना तुला दाखवलेत ना मी सगळे. हा आणि अजून बाळाचे भरपूर कपडे. ती बॅग आणतो का इकडे आपली. हे पण शिवणचंच आहे. हे वाला आहे ना हे पण शिवणचंच आहे. पण ते मी ठेवलंय साईडला. इकडे आण ते लागलं तर ठीक. आता ही पण एक बॅग आहे. ते नको आणू, ते नको आणू. बस एक टॉवेल मी माझ्यासाठी घेतलाय हा. आणि ह्यामध्ये सुद्धा बाळाचेच कपडे. मग मी आता हे विचारायचं होतं मला. आता हे सुद्धा सगळे कपडे मी वॉश वगैरे करून आणि ठेवलेत. तर हा मला टॉवेल लागेल का तिकडे? तुम्हाला काय वाटतं? नाही ना. आणि बाकीचे कपडे तर हे सगळे असे जे कपडे असतात हे तर काही यूज होत नाही. हे घरी आल्यावरच यूज होतात असे कपडे बरोबर. 5वी वगैरे झाल्यावर तर सगळं म्हणजे जेवढे असे लहान लहान कपडे आहेत ना सगळे मी A to Z वॉश करून व्यवस्थित. आणि असे गोलडी वगैरे लागेल का हॉस्पिटलमध्ये? असं काही नको ना. तर हे सुद्धा ठेवलंय. तर जरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये कधी लागल्या वस्तू तर तुम्हाला मी दाखवून ठेवते. तुम्ही हे बरोबर घेऊन जायचं. ओके. आणि अजून काय ह्यात पण हे बघा सगळे बेबीचेच कपडे. सगळे व्यवस्थित स्वेटर वगैरे सगळे वॉश करून ठेवले. म्हणजे नंतर टेन्शन नाही राहणार. मला काय नंतर काम काय एवढं जमणार नाही का काय काय मी धुवू आणि काय करू. म्हणून व्यवस्थित पहिलाच करून ठेवले. बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत मला टेन्शन नाही आता कपड्यांचं. सगळे शिवायचे कपडे. चला मग आता हे व्यवस्थित ठेवून दिलंय. तर ही बॅगची आता तरी रिक्वायरमेंट नाहीये. आता जे हॉस्पिटलमध्ये लागणार हॉस्पिटल बॅग तर ती आपण तुम्हाला दाखवली. माझ्या कपड्यांचं काय मी जास्त काही सामान घेणार नाही. फक्त सॅनिटरी पॅड्स लागतील आणि आपले गाऊन वगैरे माझे 2 गाऊन घेईल मी आणि टॉवेल बस. आणि पॅन्टीज वगैरे जे लागतील तेवढ्या. बाकी तर काय लागणार नाही. बस बाळा नको तसं करू. हा चला. बाळ काय लगेच खेळतं का? आता आपण तिकडे गेलेलो तर त्या आठूच्या घरी राखी बांधायला बघ. ते काय खेळत होतं ते उठून झोपलेलंच होतं ना. असे बघत तू नाही का ते माकडाची चावी फिरवत होता. माकडाची चावी डम 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 ते फिरवत होता. मग ते काय उठून खेळत होतं का? मग तसंच असतं लहान बाळ. ते थोडी ना ते हे करतं. खेळत नाही ते. थोडं मोठं झालं ना 4-5 महिन्याचं मग नंतर खेळतं ते. कळलं का? मस्ती नको करू हा शिवांश. मग जेवत बिवत जा काय. स्कूल मध्ये जा, अभ्यास कर, त्रास नको देऊ सगळ्यांना. मी आल्यावरती आहेच मला त्रास द्यायला. तू रेडी? आता काय करूया. माझी आता बॅग भरायला घेते मी. तेवढी पण एक पिशवी. माझं काही असं सामान नाही तेवढं पिशवी भरून ठेवून देते नाही का. देव बाप्पा